नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध कृतींची मालिका कौशल्यावर आधारित घेऊन आलेलो आहोत। इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता जी आपल्याला बघावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्ये आकलनासह श्रुतलेखन करतो। आता इथे श्रुतलेखन म्हटलं की ऐकणे आणि वाचणे या दोन्ही गोष्टी आणि लेखन या महत्त्वाच्या आहेत। यामध्ये आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्ये ऐकून लिहितो हा स्तर आपल्याला गाठावयाचा आहे। विद्यार्थ्याला या स्तरापर्यंत नेण्याकरिता श्रुतलेखनाचे विविध प्रकार आहेत। त्यामध्ये चित्रश्रुतलेखन, वाक्यश्रुतलेखन, गटश्रुतलेखन, मित्रश्रुतलेखन आणि कथाश्रुतलेखन। श्रुतलेखनाचे हे विविध प्रकार आहेत। यापैकी आज आपण बघणार आहोत गटश्रुतलेखन। तर चला बघूया गटश्रुतलेखन ही कृती कशी घ्यावयाची। सर्वप्रथम शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुठलीही कृती करायची म्हटलं की त्याकरिता पूर्वतयारी ही आवश्यकच आहे। तर मग आता आपल्याला पूर्वतयारी ही करायची आहे की ज्या वर्गामध्ये आपल्याला गटश्रुतलेखन ही कृती घ्यावयाची आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 4-4चा विद्यार्थी किंवा 5-5 असे विद्यार्थी असा एक गट करायचा आहे। याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांचे गट करून घ्यावयाचे आहे। त्यानंतर आपल्याला गटश्रुतलेखनामध्ये विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर लिहिणं अपेक्षित आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पेन्सिल किंवा पेन आणि त्यासोबतच वही असणं आवश्यक आहे। तसंच शिक्षकांना आपण जेव्हा गटामध्ये विद्यार्थ्यांना वाक्य सांगत आहोत तेव्हा शिक्षकांकडे 4-5 वाक्यांचा उतारा या प्रकारे 5 ते 6 उतारे किंवा परिच्छेद असणं आवश्यक आहे। आता चला बघूया ही कृती कशी घ्यावयाची ते। सर्वप्रथम शिक्षकांनी 4-4 विद्यार्थ्यांचा गट असेल तर 4 वाक्यांचे संच आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांनी क्रमांक सांगणे आवश्यक आहे। कारण शिक्षक जेव्हा 1 क्रमांकाचं वाक्य सांगतील तेव्हा गटातील ज्या विद्यार्थ्याला 1 क्रमांक दिलेला आहे तो विद्यार्थी 1 क्रमांकाचं जे वाक्य राहील ते लिहिल। त्यानंतर शिक्षक 2ऱ्या क्रमांकाचं वाक्य जेव्हा सांगणार तेव्हा गटातील 2 क्रमांक ज्या विद्यार्थ्याला आहे तो विद्यार्थी 2 क्रमांकाचं वाक्य सांगणार। अशा प्रकारे शिक्षकांनी गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला क्रमांक देणं आवश्यक आहे। यानंतर कृती आपण सुरुवात करूया। शिक्षक उदाहरण द्यायचं तर हे वाक्य सांगतील की आज आकाशामध्ये खूप पक्षी उडत होते। तर हे पहिलं वाक्य शिक्षकांनी स्पष्ट शब्दामध्ये आणि हळूवारपणे सांगणं आवश्यक आहे, म्हणजे विद्यार्थ्याला पूर्ण समजून आणि स्पष्टपणे ऐकून ते लिहिता येईल। नंतर हे वाक्य 1 क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे तो हे वाक्य आपल्या वहीत लिहिणार। त्यानंतर दुसरं वाक्य आहे की उद्या आमची सहल ताडोबाला जाणार आहे। हे 2 क्रमांकाचं वाक्य असल्यामुळे गटातील ज्या विद्यार्थ्याकडे 2 क्रमांक आहे तो विद्यार्थी हे 2 क्रमांकाचं वाक्य आपल्या वहीमध्ये लिहिणार। अशा प्रकारे 4 किंवा 5 वाक्य शिक्षकांनी सांगितल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थी ते वाक्य लिहून घेईल। अशा प्रकारे ही पूर्ण कृती झाल्यानंतर त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले वाक्य शिक्षकांना वाचून दाखविणे अपेक्षित आहे आणि या प्रकारे ज्या गटाला अगदी सुवाच्य अक्षरात लिहिलेला आहे आणि अचूक लिहिलेला आहे त्या गटाला जास्त गुण मिळणार आहे आणि यामुळेच संघभावना देखील वाढणार आहे। आणि शिक्षकांनी ज्या गटातील विद्यार्थ्यांचे काही त्रुटी असतील किंवा काही चुका असतील त्या विद्यार्थ्यांना बरोबर करून सांगणं अपेक्षित आहे, जेणेकरून पुढे त्या चुका होणार नाही। अशा प्रकारे ही कृती आपल्याला अगदी खेळाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने घेता येणार आहे आणि खेळ म्हटलं की मुलांना खूप आनंद होतो। यामुळे आपल्याला श्रुतलेखनाचा असा सराव करून जर घेतला आपण तर विद्यार्थ्यामध्ये संघभावना आणि सहकार्याची भावना वाढीस लागते आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना श्रुतलेखन हे काही जड वाटणार नाही, हे अगदी सहज सोपी गोष्ट आहे असं जाणवेल आणि अशा प्रकारे आपण जो स्तर आहे तो स्तर निश्चितच गाठू शकू। धन्यवाद।